नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. व्रत वैकल्पे, पूजा विधी, सणवार उत्सव यासारखे व्हिडिओ आणि माहिती पाहण्यासाठी पल्लवी मुंडे चॅनलला सबस्क्राईब केले ना? केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जसे की मी माझे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. मी पल्लवी मुंडे चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हरतालिका उपवास कसा करावा आणि हरतालिकामध्ये आजच्या पूजेसाठी असं एक फूल आपल्याला पिंडीवरती व्हायचं आहे, जेणे की आपलं सौभाग्य अखंड राहील. अखंड सौभाग्यासाठी, आपल्या पतीच्या अखंड सौभाग्यासाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे. म्हणून आपल्याला ते फूल व्हायचं आहे. ते फूल कोणतं आहे आणि थोडक्यात बघूया की पूजा कशा प्रकारे करायची आहे. हरतालिका पूजा सुवासिनी स्त्रियांनी करायची आहे. तर तुम्ही म्हणाल सुवासिनी स्त्रियांनीच का, तर कुमारिकांनी पण केली तरी चालते आहे. कारण सुवासिनी स्त्रिया हे आपलं सौभाग्य अखंड राहावं आपल्या पतीच्या सौभाग्यासाठी, आणि हाच पती आपल्याला जन्मोजन्म मिळावा यासाठी महादेवाकडे प्रार्थना करत असतात. आणि कुमारिका स्त्रियांनी पण आपल्याला मनोवांछित वर मिळण्यासाठी ही पूजा व्रत करू शकतात. त्यासाठी कुमारिकांनी पण व्रत करायचं आहे आणि सुहासिनी महिलांनी पण व्रत करायचं आहे. थोडक्यात व्रताची माहिती पाहूयात. एके दिवशी शंकर पार्वती सहज बसले होते. बसल्या बसल्या शंकर पार्वतीने महादेवाला विचारलं की मी तुम्हाला कोणत्या पुण्याने प्राप्त झाले आणि सगळ्या व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असं व्रत कोणतं ते मला सांगा. त्यावेळेस महादेवाने त्यांना सांगितलं की देवींना की देवी, व्रतामध्ये सगळ्या व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत हे हरतालिकेचे व्रत आहे आणि तेच व्रत मी तुम्हाला प्राप्त व्हावा म्हणून केला आहे आणि त्याच्याच पुण्यानं मी तुम्हाला प्राप्त झालो आहे आणि तुम्ही मला प्राप्त झालात. अशा प्रकारे तुम्ही व्रत केलं आहे. तर हे व्रत कसं करावं, काय घ्यावं, तर साधी सोपी पूजा आहे. काय करायचं आहे, तुम्हाला वाळूचं पिंड बनवायचं आहे, जे महादेवाची पिंड बनवायची आहे. आणि तुम्हाला त्या पिंडीवरती 5 ढाळे घालाय, आंब्याचं जे 5 फळांचे ढाळे घ्यायचे आहेत. आघाडा हराळी लागेल तुम्हाला. आमच्या इकडे भोपळ्याचं पान आणि फूल पण घेतात, ते पण घेतात. आणि गणपतीसाठी लाल फूल लागेल. अशा प्रकारे तुम्हाला साहित्य घ्यायचे आहे. धूप, दीप, दिवा वगैरे लागणार आहे. जे आपलं पूजेचं साहित्य असतं ते घ्यायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पिंडी बनवायची आहे वाळूपासून. पिंडी बनवल्यानंतर पिंडीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि पंचामृत पण व्हायचं आहे. दूध, दही, तूप जे तुमच्याकडे असेल ते व्हायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणून 108 बेल व्हायचं आहे. 108 नसला तरी चालेल, 11, 21 किंवा 1 बेलाचं पान का होईना पण तुम्हाला बेल व्हायचं आहे. त्यानंतर धोत्र्याचं फूल असेल तर सगळ्यात उत्तम, धोत्र्याचं फूल फळ असेल तर सगळ्यात उत्तम ते तुम्ही व्हायचं आहे. धोत्र्याचं फूल फळ व्हायचं आहे. त्यानंतर पांढऱ्या रंगाचे जे फुलं असतील तुमच्याकडे ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला जे आपण 5 फळं व्हायचे आहेत, जर नसतील तर चालेल पण एखादा तरी फळ तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे आपण पानाची ढाळी बनवली होती 5 वृक्षाच्या फळाच्या झाडाची, ती ढाळी ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे. पूर्ण हरतालिकाच्या व्रताची जी कहाणी आहे ती कहाणी तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाची आरती करायची आहे. महादेवाची आरती झाल्यानंतर तुम्हाला हरतालिकाची पण आरती करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे. आणि नैवेद्यासाठी तुम्ही साखर, गूळ, खोबरे, पांढऱ्या रंगाची बर्फी जे महादेवाला प्रिय आहे ते ठेवू शकता. आणि आजच्या दिवशी पूजा करताना 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, जे म्हणजे की तुम्हाला कुठल्या रंगाची साडी घालायची आहे. तर आजच्या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही. आणि आज तुम्ही सुवासिनीचं व्रत करत आहेत, सौभाग्यासाठी व्रत करत आहेत, त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी तुमच्या हातामध्ये बांगड्या ह्या असल्याच पाहिजेत. कुठल्या रंगाच्या घालाव्यात बांगड्या, लाल, हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता. काळ्या पांढऱ्या रंगाच्या फक्त बांगड्या तुम्हाला घालायच्या नाहीत. हिरव्या रंगाची साडी घातली तरी सगळ्यात उत्तम. फक्त तुम्हाला आजच्या दिवशी काळ्या रंगाची साडी घालायची नाहीये, तुम्ही कुठल्याही रंगाची साडी घालू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे. सुवासिनीचं व्रत आहे त्यामुळे जेवढी तुम्हाला पूजा करता येईल तेवढी करायची आहे.
आणि ओम नमः शिवाय म्हणून 108 बेल तुम्हाला व्हायचा पण आहे। त्यानंतर काय करायचं आहे, पूजा झालेली आहे ती पूजा तुम्हाला सकाळी तुम्ही केलेली पूजा दिवसभर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे। ही केलेली पूजा, ही उत्तर पूजा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे। जवळपास तुमच्या कुठे वाहते पाणी असेल ना, त्या वाहत्या पाण्यामध्ये ही संपूर्ण पूजा तुम्हाला प्रवाहित करायची आहे। अशा प्रकारे पूजा करायची आहे। आणि जे आजचे खास म्हणजे आज तुमच्या अखंड सौभाग्यासाठी एक वस्तू मी तुम्हाला म्हणलं होतं की आजच्या दिवशी पिंडीवर व्हायची आहे, ते म्हणजे काय आहे, आजच्या दिवशी जे अत्यंत प्रिय आहे ते फूल म्हणजे गोकर्णाचं फूल आहे। ते फूल तुम्हाला आजच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं आहे। तुमचं बघा सौभाग्यासाठी ते फूल आहे ते व्हायचं आहे तुम्हाला। आणि मनोभावे दीर्घायुष्यासाठी, तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुम्हाला पूजा करायची आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पल्लवी मुंडे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।